कॉन्फरन्सचे कारण म्हणल्यार गोवा युनिव्हर्सिटीत जो कारभार चल्ला तो आमी 21 ऑक्टोबराक ताजे खातीर आमी वायस चॅन्सलर हरिलाल मेनन हाजे कडेन मिटींग घेतिल्ली. तेन्ना आमी कितलेशे पॉयंट स्पेसिफिकली रिगार्डिंग रिक्रुटमेंट, एसिस्टंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, नॉन टिचिंग स्टाफ, हे सगळे रिक्रुटमेंटाचो घोळ आसा तो ताजे कडेन क्लॅरिफिकेशन मागिल्लें आनी ताणें सांगिल्लें की ही वील गेट बॅक टू अस. पूण लास्ट आतां 3-4 म्हयने जाले, 3 म्हयने जाले, देर हॅज बीन नथिंग फोर्थकमिंग फ्रॉम द गोवा युनिव्हर्सिटी. वायस चॅन्सलर म्हणटा की आपूण ट्रान्सपरंट, आपूण ऑनेस्ट, पूण आमकां तरी ताजे बाबतींत दुबाव आसा. कारण अशें की जे पोस्टा खातीर मेनली, जे रिक्रुटमेंटा खातीर मेनली आमी ताजे कडेन क्वेश्चनिंग केल्लें ताका इज रिगार्डिंग द फॅकल्टी पोझिशन्स इन रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, म्हणजे रिमोट सेन्सिंग अँड GIS. हे पोस्टा खातीर गोंयची कॅन्डिडेटाक ज्यांनी अप्लाय केल्लें, 9 कॅन्डिडेट अप्लाय केल्लें, तांकां इंटरव्यूक आपयल्ले आनी तांकां सगळ्याक ते सिलेक्शन पॅनलान तेन्ना अनसुटेबल म्हूण लेबल केल्लें. आनी हें कारण घेवन वायस चॅन्सलर परत इंटरव्यू घेवपाक सोदतालो बाय डिलीटिंग द क्लॉजीस ऑफ 15 years डॉमिसायल अँड नॉलेज ऑफ कोंकणी. आमी तेन्ना ताका सांगिल्लें की तूं हो इंटरव्यू घेनाका, कारण ते अनसुटेबल म्हणजे लेबलिंग केलां, दॅट इज नॉट रायट. आमची सोर्सिसा प्रमाणे तातूंतले कमीत कमी 4 ते 5 कॅन्डिडेट सुटेबल आशिल्ले आनी फक्त 2 पोस्टा खातीर इंटरव्यू आशिल्ले. सो दॅट इट वॉज व्हेरी एविडंट की दोनूय पोस्ट बरे गोंयकार कॅन्डिडेट, फीट गोंयकार कॅन्डिडेट, एलिजिबल गोंयकार कॅन्डिडेटांनी भरपा जाताले. इतलें आसून खंय तरी युनिव्हर्सिटीक अशें दिसतालें की भायले कॅन्डिडेट जाय आनी ताजे खातीर तांकां अनसुटेबल म्हूण लेबल केल्लें. ताणें इंटरव्यू तेन्ना आशिल्लो तो पोस्टपोन केलो आमी जेन्ना पॉयंट रेज केलो तेन्ना. पूण सडनली खंय तरी कितें तरी बदललां. लास्ट वीक आमकां इन्फॉर्मेशन पावलें शेनवाराक की फाल्यां आनी परां, म्हणजे ट्युजडे, फाल्यां 8 तारीख, फाल्यां 7 तारीख, 7 आनी 8 तारखेक ह्या पोस्टाचे इंटरव्यू घेवपाचे आसा म्हणून. सो आज आमी फोन करून अपॉयंटमेंट घेवन 2.5 वरांचेर तांकां मेळ्ळे आनी ताका विचारलें की तूं हें कशें करपाक शकता. तर ताणें व्हडलें कितें तरी आमकां एक्सप्लेनेशन दिलें. पूण इन शॉर्ट 19 कॅन्डिडेटाक ताणें आपयल्या इंटरव्यू. तातूंत गोंयकार कॅन्डिडेट आसा आनी भायलेय कॅन्डिडेट आसा. आनी अशें दिसता की ताजी इंटेन्शन आसा की खंयचे तरी कारणा खातीर सम ड्युबियस रिजन दिवन भायले कॅन्डिडेट, आनी आमकां आयकूं येयला की ताजो पर्सनल एक कोण तरी कॅन्डिडेट आसा, ताका घेवपाची ही सगळी कॉन्स्पिरसी. वी हॅव मेड इट व्हेरी क्लियर टू हिम की आमचे पयलीं जे डिमांड आशिल्ले इज दॅट गोंयकार जर सुटेबल आसा खंयच्याय पोस्टाक, तर खंयच्याच गोंयकाराचेर अन्याय जावपाक जायना, खंयच्याच गोंयकार, एलिजिबल गोंयकाराक कुशीन दवरून भायल्याक पोस्ट दिवपाक जायना. ज्या जाग्यार गोंयकार खरेंच एलिजिबल ना आनी अशी क्लियर आहा थंय एक वेगळी गोश्ट. पूण हे बाबतींत तर अजिबात जावपाक जायना कित्याक हांगा गोंयकार एलिजिबल आसा. दुसरें म्हणलें की नवी डिसिप्लीन जेन्ना सुरू करतात, ही रिमोट सेन्सिंग अँड GIS जी डिसिप्लीन आहा ती नवी डिसिप्लीन, तेन्ना हे कोर्साक रिस्पॉन्स कितें आसतलो हें कोणाक खबर नासता. सो द मेथोडॉलॉजी इज की अशी डिसिप्लिनां ते नवे पोस्ट अपॉयंट करतात ती जनरली कॉन्ट्रॅक्टाचेर घेतात. कित्याक परमनंट जर कोणाकय घेतलो जाल्यार ताजो पगार आनी ताजी बाकीची पर्क्स म्हणल्यार फुडली 30 वर्सां ते युनिव्हर्सिटीचे बर्डन, म्हणजे पब्लीक एक्सचेंजराचेर बर्डन जाता. सो नवे डिसिप्लिनां सुद्दां कॉन्ट्रॅक्टाचेर घेवप, 2-3 वर्सांनी जसो कोर्साक रिस्पॉन्स वाडटा तेन्ना मागीर परमनंट अपॉयंट करप. आनी गोवा युनिव्हर्सिटीन बाकी डिसिप्लिनां ही सेम मेथोडॉलॉजी फॉलो केल्या. तर हेच हाका जो कोर्स तो स्वताचो आपलो कोर्स म्हणटा वायस चॅन्सलर, तेच कोर्साक तो रूल कित्याक फॉलो करना. हे सगळे उलोवणी जातकीर ताणें आमकां प्रॉमीस केला, एश्युरन्स दिला की फालची इंटरव्यूक आपूण कसोच परमनंट कोणा रिक्रूट करपाना. ही विल रिक्रूट
for the positions on a contract basis that he has assured us. आम्ही ताका इतलेंच सांगलें की तूं फाल्यां अशें म्हणनाका की आमी एडवर्टायज केल्ले ते परमनंट केल्ले आतां आमच्यान कॉन्ट्रॅक्ट घेवपाक जायना. ताका क्लियर सांगलां मात तें कितें पळय आसा टेक्निकल जी गोश्टी आसा ती तुजी जबाबदारी. ही विल हॅव टू लूक आफ्टर इट, बट ही should not in any case employ a non-Goan where a Goan is eligible and suitable and employ somebody on a permanent basis because for a new discipline contract basis employ करपाक जाय. आता ताणें एश्युरन्स दिला आनी ते एश्युरन्साचेर वी हॅव टोल्ड हिम की जर हे एश्युरन्स जर फाल्यां फॉलो जालें ना जाल्यार इट विल बी म्हणजे तो फट उलयता आसतले आनी तो जर ह्या बाबतींत फट उलयता तर खंयचे खंयचे बाबतींत खरें उलयता काय फट उलयता हो एक व्हडलो प्रश्न निर्माण जातलो. मेनली ही वील इनवायट ट्रबल इफ द मोमेंट जर आमकां दिल्या त्या एश्युरन्साचेर जर तो जर फाटी गेलो जर जायत जाल्यार वी हॅव मेड इट क्लियर दॅट की यू आर इनवायटींग ट्रबल इन युनिव्हर्सिटी. लास्ट टायम वी हॅड स्टॉर्म द युनिव्हर्सिटी वेन डीन्स मिटींग वॉज गोईंग ऑन आनीक वी हॅड कंपेल्ड टू पोस्टपोन द इंटरव्यूज. पूण आतां ताणें इंटरव्यू घेता ते आमकां शेवटच्या क्षणा कळ्ळें. वी मॅनेज द अपॉयंटमेंट आनी आज ताका आमी हें सांगून आयलात. मोर ओवर म्हाका दिसता की हातूंत भितर गव्हर्मेंटाचो बी तितलोच वाट आसा. गव्हर्मेंट निड्स टू बी ब्लेम्ड इन दीस. गव्हर्मेंट उट्ट सुट्टा आनी काडटा तांकां क्लॉजीस रिलॅक्सेशन करपाक परमीट करता. नॉलेज ऑफ कोंकणी आनी 15 वर्सांचो डोमिसायल म्हळ्यार युनिव्हर्सिटी जेन्ना आनी ते कितें म्हणटा युनिव्हर्सिटीन मागले म्हणटकीर दिवप ना न्ही. यू हॅव टू गो टू द फॅक्च्युअल पोजिशन. युनिव्हर्सिटी मे रायट फॉर एनीथींग एंड एवरीथींग. यू रिलॅक्स द क्लॉजीस अँड गव्हर्मेंट गिव्स. अशें जावपाक शकना न्ही. शिक्षण मंत्र्यान म्हळ्यार मुख्यमंत्र्यान कॉशियस आसपा जाय ह्या गजाली बाबतींत. युनिव्हर्सिटी जंय रिलॅक्सेशन मागता वेदर दीस इज जेन्युन वेदर हे रिक्वायर खरेंच वेदर गोंयांत अशे कॅन्डिडेट ना का म्हण फ्लिम्सी रिजन्साचेर कोणीय सांगतलो आपल्या हें जाय म्हण रिलॅक्सेशन जाय म्हण आनी उठ सूट ते दिवपाक शकना गव्हर्मेंट. So the blame lies also on the government by giving the relaxation every now and then when the university asks for this. एक जस्ट ऍड करता की हे जे प्रशांतान सांगलां की गव्हर्मेंट इझिली दिता रिलॅक्सेशन. कितली इझिली दिता हे फक्त एक्झिक्युटिव्ह काउन्सिलाचे मिनिट्स वाचल्यार कळटा. ऑनलायन ह्यो मिनिट्स आसात. ह्या पर्टिक्युलर डिसिप्लिना रिमोट सेन्सिंग अँड GIS डिसिप्लिना रेझोल्युशन अशें पास केलां इसीन की एक्झिक्युटिव्ह काउन्सिल रिकमेंडेड टू ॲडव्हर्टायज द पोस्ट फॉर फॅकल्टी पोझिशन्स इन रिमोट सेन्सिंग अँड GIS एट गोवा युनिव्हर्सिटी after receiving approval from the state government for the purpose. So युनिव्हर्सिटीची EC सुद्धा इतली कॉन्फिडंट आहा की गव्हर्मेंटा कडल्यान अप्रुवल येतले म्हणून. आता ECची हे फंक्शनिंग आतां पळोवचें पडटलें की जे हाका तुमकां अप्रुवल ना एडवर्टायज करपाक बाय रिलॅक्सिंग ताचे खातीर ते अप्रुवल येवचे पयलींच रेझोल्युशन पास करतात. which means that they have either an understanding or some sort of I don't know what is the arrangement की युनिव्हर्सिटीत कितेंय मागलें जाल्यार ते गव्हर्मेंट दितले. they are passing a resolution before receiving approval. This itself will have to be looked into. आणि म्हाका हाचे खातीर ECचेर जे बाकीचे लोक आसा थोडे अशें म्हणटा की VCची थोडी कोटेरी आहा म्हणून ते कोटेरी सोडून बाकीचे जे लोक आसा ते ECचेर कित्याक बसता आनी कित्याक मिटींग अटेंड करता असली रेझोल्युशन पास करपाक. This is regarding the EC. Now the main question also is of student councils. When we were in students union in the 80s, for every issue affecting the students and other youth, we used to come on the roads. आम्ही स्ट्राईक करताले, मोर्चा करताले, बंद करताले, घेराव घालताले. आता युनिव्हर्सिटी तू पळय स्टुडंट काउन्सिलाचें नाव केन्ना येता तुका? ओन्ली ड्युरिंग द इलेक्शन. वर्सांतल्यान एकदां जेन्ना इलेक्शन जाता PG काउन्सिलाचें इलेक्शन आनी युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलाचें इलेक्शन त्या दोन टायमाचेर तुका स्टुडंट काउन्सिलाची कोण कॉन्टेस्ट करतात, कोण ABVP, कोण NSY अशीं नांवां येतात ती. वॉट यू आर डुईंग स्टुडंटा खातीर गोंयच्या युथा खातीर बिकॉज तांणी स्टुडंट आसून कित्याक करपाक जाय? बिकॉज तुमी आतां पोस्ट ग्रॅज्युएट करतात. फाल्यां यू वील बी एलिजिबल फॉर दीस पोस्ट. हे पोस्ट तुमकां मेळपाक जाय. फाल्यां युनिव्हर्सिटी भितर जे पोस्ट तयार जातले ते आमच्या गोंयच्या भुरग्यांक मेळपाक जाय. सो तुमचो फुडार सुगूर करपा खातीर तुमी आतां आंदोलन करपाक न्ही. वॉट यू आर डुईंग? तुमी वर्सांतल्यान एकदां इलेक्शन करतात. सो आय अपील टू ऑल दीज स्टुडंट्स युनियन्स की तुमकां जर खरी गोंयच्या विद्यार्थ्यांची कळकळ आसा
गोयच्या युवकां बद्दल जर तळमळ आसत जायत जाल्यार कितें तरी करात. जस्ट डोंट ऑक्युपाय पोजिशन्स. मिरोवपा खातीर पोजिशन न्ही. एक दीस तो सगळ्यांनी गळ्या हार घालून फोटो काडले आनी दाखयले. यू पीपल रिएक्ट ऑन समथींग हॅपनिंग इन बांगलादेश, समथींग हॅपनिंग इन अदर पार्ट्स ऑफ द कंट्री. अरे तुमी गोंयांत कितें जाता तेजेर केन्ना करतले? वेन यू आर गोइंग टू एक्ट. गोंयांत जे भुरग्यांचेर अन्याय जाता, युथाचेर अन्याय जाता, ताजेर तुमी केन्ना रिएक्ट जातले? दीस इज द क्वेश्चन. सो आय अपील टू देम, तुमी ह्या विशयाचेर मातशे मुखार सरात. एज रिगार्ड्स आमी ताका क्लियर कट सांगला की आमी सांगता त्या हाजे प्रमाणे जर जायना जर जायत जाल्यार आमी प्रॉब्लेम गेल्ले खेपे जसो केल्लो ताच्या व्हडलो प्रॉब्लेम ह्या खेपे करतले. आनी वी हॅव ऑल्सो अदर वेज. आमकां कोर्ट आसा, बाकीचे आसा, बट मेनी अ टायम्स आमी अशें की कोर्टा पेक्षा स्ट्रीट बॅटल इज मोर प्रिफर्ड आमचे खातीर. दॅट्स वाय वी लास्ट टायम घेराव द एंटायर डीन्स मिटींग. थंय वचून आमी घेराव घेतिल्लो. सो वी फील दॅट की बेटर सेन्स वील प्रिवेल आनी द युनिवर्सिटी वील ज्या प्रमाणे तांणी एश्युरन्स दिला आमकां त्या प्रमाणे वायस चान्सलर आनी तांचे ऑफिस काम करतले. Yes. Nothing written. So how far this will be technically? ना पळय ते आमी सांगला दॅट इज हीज लुकआउट टू. आमी तो ओनस आमचेर घेवना. इट इज हीज लुकआउट हाव ही मॅनेजीस दॅट. तांणी पळोवपाची ती गजाल. तो ही इज अ एडमिनिस्ट्रेटर. ही इज एडमिनिस्ट्रेटिंग युनिवर्सिटी, नॉट वी. सो इट इज हीज लुकआउट. आपूण दिल्लो तो वचन, ते वचनाक पाळो कसो दिवप, ते वचन पाळप कशें इज हीज रिस्पॉन्सिबिलिटी. ही कॅनॉट डिनाय टुमोरो दॅट की आमकां वचन दिलें म्हणून. ताणें आमकां एश्युअर्ड इन द कॅबिन चेंबर ऑफ वायस चान्सलर ही हॅज एश्युअर्ड अस. सो ताणें मॅनेज करपा जाय तें कशें मॅनेज करपा तें. ना ही कॅन डेफिनेटली अरे टुमोरो ही कॅन से दॅट की देर इज नो फिट कॅन्डिडेट, कॅन्सल दीस अँड देन एडवर्टायज अगेन फॉर अ टेम्पररी पोस्ट न्ही. बट जबाबदारी थंय सोंपना. हे सगळें चालू आसतना आमचो शिक्षण मंत्री कितें करता? शेवटी गोवा युनिवर्सिटी खंय तरी शिक्षण मंत्र्याक लागता. आसा काय युनिवर्सिटी एक आसा म्हूण ताका याद आसा काय ना म्हाका दुबाव आसा. आमचे पयशे वता. हे सगळें जे चल्लां ते गव्हर्नमेंटा कडेन ताची लेटर वता, ते विदाउट एनी थॉट तांकां दितात की 15 वर्सां डोमिसायल आनी कोंकणी नॉलेज तुमी रिलॅक्स करचे म्हणून. हो एटिट्यूड जो आसा तोय इज क्वेश्चनेबल. शिक्षण मंत्री कितें करता? शिक्षण खातें कितें करता? आनी हो जो बोवाळ जाता ताजेर शिक्षण मंत्र्यान इंटरव्हीन जावपा जाय. वायस चान्सलराक पुलअप करपा जाय, विचारपा जाय बाबा तुमी कशें करतात? जेन्ना गोवन स्टुडंट्स एलिजिबल आसा, गोवन कॅन्डिडेट्स एलिजिबल आहा, तेन्ना तुमी भायल्याक घेता कित्याक? एज्युकेशन मिनिस्टर कॅनॉट रन अवे फ्रॉम दीस. इट डज नॉट एंड एट द वायस चान्सलर. दीस गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल. हालींची काळ अशी कितली पोस्ट भरलात की जर तुमकां दिसता की गोंयकारांचे अन्याय जाल्यार भायल्यांक भरला अशें, म्हणजे लास्ट एटलीस्ट 2-3 years? एक्चुअली सिच्युएशन अशें आसा युनिवर्सिटीत आमी पळयलें की देर इज अ लॉट ऑफ अनरेस्ट among the teaching staff, especially the Goans. एक अशी थंय एक एटमॉस्फियर जाला ऑफ होपलेसनेस. आनी तें पळयतकीर आमी जेन्ना लोकां कडेन उलयले तें इतलें वायट दिसता की आमची गोंयां जी युनिवर्सिटी आहा ती गोंयची न्ही अशें जाता. गोंयकारांचे थंय कोण कांय पळयना. सो अशी परिस्थितींत शिक्षण खात्याक कांयच खबर ना किंवा बाकीचे एक्झिक्युटिव्ह कावन्सील जे आमगेले बाकी मेंबर आहा, एमिनंट मेंबर्स आहा, तांकां कांय खबर तशें जावपाकच शकना. सो दीस होल इश्यू हॅज टू बी टॅकल्ड. इट इज नॉट जस्ट ऑफ वन पोस्ट ऑर कितली पोस्ट जाली हे न्ही. इट इज द इश्यू ऑफ हाऊ द एडमिनिस्ट्रेशन इज वर्किंग टू कीप गोवन्स आउट. अमूक जे डिपार्टमेंटाचो हेड एक अमूक स्टेटीचो आहा तो आपल्याच स्टेटीचे मनशां भरता. अशी कितलीशीं वर्सां चल्लां. आनी म्हाका एक अजाप जाता ह्या सगळ्या भितर. सी दीस इज ऑल हॅपनिंग इन पब्लीक डोमेन आसा हे सगळे. आमी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यो, आमी युनिवर्सिटी वचून घेराव घातलो, ताजो व्हिडिओज आयला सगळे कडेन, पेपराचेर बातमी आयलात. वॉट इज द रोल ऑफ द चान्सलर ऑल्सो हॅज टू इंटरवीन इन दीस न्ही. बिकॉज अल्टिमेटली हे सगळे लास्ट कोण हायेस्ट बॉडी हातूंत भितर चान्सलर न्ही. तूं युनिवर्सिटीचे रजिस्ट्रार, वायस चान्सलर हांकां जेन्ना पळय कितें म्हणटा तेन्ना ते दुसरे तरेन थंय बी पावता न्ही तेजें लास्ट टॉक. सो चान्सलर हॅज टू टेक डिसिसीव रोल इन दीस. ही हॅज टू इंटरवीन. आय रिक्वेस्ट द चान्सलर टू इंटरवीन इन दीस टू सेट द थिंग रायट करपा खातीर.
सगळे जाग्यार घालपा खातीर चॅन्सलरान इंटरव्यून जावपाची गरज आहा. डोंट अलाव फ्री हँड नो. तुजी नाका सकल सगळी जर जाता जर जाय ते सगळे, द ऑनरेबल गव्हर्नर हॅज टू टेक कॉग्नायझन्स ऑफ दीस अँड ऍक्ट, गिव्ह इश्यू डायरेक्टिव्स टू द वायस चान्सलर अँड अदर ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटी हू आर अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल फॉर यू. तुका रिपोर्ट करपाचें तांणी. सो द चॅन्सलर नीड्स टू ऑल्सो ऍक्ट इन दीस. गोवा युनिव्हर्सिटीन स्टुडंट्स बीन ते स्ट्रॉंग रोल प्ले करना म्हणटा तुमी. ऑब्वियसली ते आम्ही तुका सांगलें तांगे रोल फक्त इलेक्शन वर्सांतल्यान एकदा इलेक्शना पुरतं न्ही. ताचे भायर आनी कांय करता. कितें करता तें दाखया म्हाका. तांणी दाखोवचें तांणी दाखोवचें आमकां कितें तरी करता म्हण. ना जाल्यार ह्या विशयाचेर तरी करचें तांणी. कित्याक हांगा दीस इज नॉट अबाउट पॉलिटिक्स. पार्टी बिटी हांगा कांय लागना. दीस इज अबाउट द गोवन यूथ. गोंयचे जॉब्स भायल्या वतात. आमकां तें चड कित्याक लागता कित्याक आमच्या पक्षाचें धोरण आसा गोंयकारपण. सो दॅट्स वाय वी आर मोर इन टू दीस. हातूंत भितर गोंयकार हांकां पुराय माड्डयता ते चिड्डयता ते. दॅट्स वाय वी हॅव कम आउट ओपनली अगेन्स्ट दीस. This advertising is open for everybody now. If that is relaxation they are. It is Just open. become It is so. open. त्या गोंयकारांक चान्स पडपाक कमीत शक्यता कित्याक तेजे बरे कॅन्डिडेट येवपाक शकता. ना बरे बरे आनी वायट इज इन्वर्टेड कॉमर्स. बरे इज इन्वर्टेड कॉमर्स. मेनी अ टायम्स तूं तांणी कितें म्हणटात की हें पर्टिक्युलर क्वॉलिफिकेशन ना, हाज्या व्हडली क्वॉलिफिकेशन. आमी पळयलां हे व्हडली क्वॉलिफिकेशन आशिल्ली म्हूण कितें दिवी लायला ते. हाजे पयलीं नाशिल्ले हांगा व्हडली क्वॉलिफिकेशनाचे. खंय पावला युनिव्हर्सिटीचो स्टेटस आमच्या ओवरऑल रँकिंगा भितर. नाव यू कॅनॉट टेल मी बिकॉज दॅट रँकिंग हॅज टू बी इनक्रीज आय वॉन्ट विथ 2 degrees 3 degrees PhDs. हे आतां सांगना तूं म्हाका. पडत आहा न्ही तें. सो तें जाग्यार घालपा खातीर गोंयच्या विद्यार्थ्याचो गोंयच्या युवकाचो बळीचो बकरो करनाका. ते निमित्त दाखोवन ते आमची रँकिंग वाडपा जाय म्हणून PhD केलं जाय हें केलं जाय म्हण गोंयच्या एलिजिबल कॅन्डिडेटाक बळीचो बकरो करनाका ही आमची मागणी आसा. आनी वी हॅव टोल्ड हिम इन एज मेनी एज वर्ड्स. आणि रँकिंग इज ओनली वन स्मॉल पार्ट ऑफ दॅट एंटायर पर्सेंटेज जे आहा ते रँकिंगाचे जे पळय मार्क्स आसात तो एक स्मॉल पर्सेंटेज इज फॅकल्टी. देर आर सो मेनी अदर parameters. The ranking is not only on these parameters. So you have to relax. जेन्ना गोंयच्या विद्यार्थ्यांचो इंटरेस्ट आहा पळय गोंयच्या भुरग्याचो यू हॅव टू रिलॅक्स समथिंग. नॉट एट द कॉस्ट ऑफ गोवन यूथ. असिस्टंट प्रोफेसर ताका PhD इज कंपल्सरी न्ही. ना पळय तांगेली सगळे जे नॉर्म्स आहा पळय हाजी पळय तांणी फर्स्ट ऑफ ऑल हाजे पयलीं भुरग्यां ह्याच पोस्टा खातीर पयलीं तांणी कितें आपयलें तांकां. वाय दे कन्सिडर्ड. वाय दे फर्स्ट ऑफ ऑल sought applications from these candidates. No, they called why them they for conducted interviews of these candidates. जर तुझी कंडिशन ते आशिल्ले जाल्यार तुवें तांची इंटरव्यू कसो घेतलो. यू हॅव टेकन इंटरव्यू. यू हॅव प्रिपेर्ड अ लिस्ट तयार केलं तुवें. आनी जेन्ना तुमचे इंटरेस्ट तुमकां दिसले तुमच्या भायल्या लोकांच्या इंटरेस्टाक धोको जाता हांगचे गोंयची भुरगीं येतात तेन्ना तुमी हो दुसरो मार्क काडलो की रिलॅक्सेशन करपाचो. दीस इज क्लियर कट. आनी हाजे विरुद्ध कोण हे करना बोवाळ करना. युनिव्हर्सिटी कितें जाला की तो करता तो हम करे सो कायदा अशी परिस्थिती जाला. नो बडी द गव्हर्नमेंट इज लिस्ट बॉर्डर. दे आर ओनली फायनान्सिंग देम. पयशे दिले की आमगे काम जालें म्हण. सो आय फील दॅट द गव्हर्नमेंट शूड टेक नोट ऑफ दीस अँड दे शूड ऍक्ट. द chancellor should take note of this and he should act. तुम्ही एज्युकेशन मिनिस्टर कितें ना अजून पर्यंत आमी कांयच बिकॉज सिंपल एवरीथींग इज सगळे लोकांक खबर आसा तेकाय बी कळटा. सपोज आमचो चीफ मिनिस्टर पेपर वाचता बातमी पळयता हे सगळे कळटा न्ही. फॉर एवरी टायम समबडी प्रशांत नायक वील गो ऑर समबडी वील गो अँड गिव देम मेमोरंडम हे ते अशें कशें जावपाक शकता. तूं पब्लीक दरबार घेवन लोकांचे तक्रारी आयकता. हे पब्लीक हेजेर आयला. यू हायकोर्ट टेक्स सो मोटो कॉग्नायझन्स समटायम्स. सुप्रीम कोर्ट टेक्स सो मोटो कॉग्नायझन्स ऑफ सर्टन टायम्स. तूं सो मोटो घे मरे. विदाउट एनी कंप्लेन यू टेक सो मोटो बिकॉज दिस हॅज अपियर्ड. आमी क्लियर कट दाखोवन दिल्ले आसा विथ प्रूफ हाव दे हॅव बायपास केला सर्टन एरियाज. सो ही हॅज टू ऍक्ट नो. सर गोंयांत प्रायवेट युनिव्हर्सिटी येवपा हांगा बोवाळ फाटीं थीम जाल्लो ताजेर तुमी कशें पळयतात. आमगे ही आसा ते सारकी चलना. आमी एक वेळाचेर 1984 आमी ओडितला राजेश्वर राव म्हणटो PV नरसिंहरावालो पुतोणयो तो इंजिनियरींग कॉलेज कॅपिटेशन इंजिनियरींग कॉलेज घालपाक सोदतालो 1984 इन बिचोली इन कोलॅबोरेशन विथ देन एज्युकेशन मिनिस्टर हरीश झाटे. म्हाका खबर ना तांच्या कोणाक विचार ताची तेन्ना परिस्थिती कितें जाली ती. एंटायर नॉट ओनली इंजिनियरींग कॉलेज स्टुडंट्स
नॉट ओनली जीईसी स्टुडंट्स, त्यांनी एकच जीएससी इंजिनिअरिंग कॉलेज आशिल्लें, आतां 5 आहात. Entire Goan students came down on roads. There was lathi charge, there were burns, there were morchas. Harish Jate had to resign as an education minister then. He resigned as an education minister. And the proposed college, Capitation College, was scrapped. This is the story of 1983-84. So, आमगे पहिले असल्या जाग्यार आमी कितें रे, आमी 2 डिस्ट्रिक्ट मरे, 15 लाख 16 लाख पॉप्युलेशन आमगेले. युनिव्हर्सिटी भितर वचून पळय कितली स्ट्रिमा भितर अजून वॅकन्सी आहा त्यो. There are certain streams where are so many vacancies for candidates, I mean students. So you don't require हांगा 2-3 युनिव्हर्सिटी, त्यो 2 युनिव्हर्सिटी आडमळा परतो भायल्यान तूं लोकांक पळयता हांगा गरजे भायर. IIT पयली जाग्यार घाला तुमी येवपाची, गव्हर्मेंटान IIT खंय येवपाची जाग्यार घालची पयले. Because that was sanctioned and it is functional now in Goa. They are functioning in rented premises of Goa Engineering College presently. NIT म्हणटू थोडे दीस अशी भाड्या जाग्यार रावन आता आपल्या घरा पावली कुंकळी. पण हे अजून पर्यंत भाड्या जाग्यार आहात. ते पयली जाग्यार घाला तुम्ही. यू डोंट इन्वाइट अनदर युनिव्हर्सिटी. काय नाका आमकां. गोंय आसते बरें आहा. एज इट इज वी हॅव 16 लाख पॉप्युलेशन आणि 80 लाख टुरिस्ट येता हांगा. 4 times higher than 5 times higher than our population. So आनी कित्या जाय ते आमकां. इन्फ्रास्ट्रक्चराचेर, आमच्या उदकाचेर, आमच्या लायटीचेर इतलो परिणाम आमकां कित्या जाय. असं तेच सांबाळया मरे, बरी करया न्ही. ओके, थँक्यू.